गाडी सुमो टाटा. कॅन्सरला वाढवण्यासाठी अण्णांनी गाडी दिली होती सुमो टाटा. म्हणूनच आम्ही पाहिल्या गावागावाच्या वाटा. त्यामुळे राजकारणात आणि समाजकारणात माझा झाला नाही घाटा. त्यामुळे राजकारणात आणि समाजकारणात माझा झाला नाही घाटा. त्यामुळे अनेक लोकांचा गाठला होता घाटा. ते भाषा पटेल अत्यंत जबरदस्त असणारे होते. आपल्याला हटून हटून आपल्याला एक योग्य दिशा देणारे शेतकरी नेते मुस्लिम समाजाचे असले तरी ते अतिश वाटतात. सर्व समाजासाठी काम करणारे आणि आपल्या रांगड्या भाषेमध्ये गावठी भाषेमध्ये तुमच्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलंय तुम्ही बांबू लावा. शेतकरी तर आता शेतामध्ये बांबू लावतो तुम्ही सांगितलं. पण मी शेतामध्ये बांबू न लावता मी अनेक लोकांना बांबू लावले. आपण अत्यंत चांगल्या भूमिकेमध्ये सांगितलं ऊस लावला तर त्याला 2 कोटी लिटर पाणी एका वर्षाला द्यावं लागतं. आणि बांबू लावले तर त्या ठिकाणी 20 लाख लिटर मध्ये वर्षभरामध्ये पाणी देऊन ते बांबू मोठं होतात. त्यामुळे बांबूला खताची आवश्यकता नाही आहे. बांबूला पाणी आवश्यकता थोडी थोडी आहे. पण बांबू लावले तर आपल्याला फार मोठा फायदा आहे. मला सुद्धा मी अनेकांना बांबू लावल्यावर मला फायदा झाला. तर ठीक आहे. तर म्हणजे अण्णांच्या संबंधामध्ये एवढं सांगतो की माझ्या समोर उभा राहतो अण्णांचा हसतमुख चेहरा. माझ्या समोर नेहमीच उभा राहतो अण्णांचा हसतमुख चेहरा आणि खाकी शर्ट आणि धोत्रामधला त्यांचा मला पाहायला मिळतो पेरा. अण्णा सातत्यानं एका रंगाच्या कपड्यावरती असायचे म्हणजे त्यांचा शर्ट व्हायचो. आणि माझ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अण्णा अनेक वेळेस आले. ते डाव्या विचारसरणीचे होते, क्रांतिकारक होते. तरी सरकारांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सोबत त्यांनी संघर्ष केला होता. आणि अण्णांनी एवढा संघर्ष केला नसता देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर मी काय नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात नसलो नव्हतो. कारण त्यावेळेला जवळ झाली नसते तर आपण तिथे जातो नसते. इथं 150 वर्ष इंग्रज इथं राहिले. म्हाताऱ्याला व्यापार करायला आलेला इंग्रज माणूस आहे. या इंग्रज माणूस आपल्यामध्ये जातीच्या नावावर धर्माच्या नावावर भांडण होती. इंग्रज आल्याबरोबर पहिल्या 10 वर्षामध्ये जी चळवळ चालवायला हवी होती पण तुम्ही नाही चालवली चळवळ. त्यावेळेला स्वातंत्र्याची चळवळ त्याच वेळेला सुरू व्हायला पाहिजे. तुम्ही आले ना तुम्ही लवकर जायचं. इंग्रजांनी सारा देश लुटला. व्यापार करायला हरकत नाहीये. आज अमेरिकेमध्ये मी 2 वेळा जाऊन आलो. मला तिसऱ्यांदा निमंत्रण आलेलं आहे. अमेरिकेमध्ये आपल्या देशातले असंख्य लोक आहेत. जवळजवळ 51 लाखापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी राहतात. बिझनेसमध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपले लोक आहेत. आणि सध्या तुम्हाला घाबरण्याचं कारण अजिबात नाही. कारण मी रिपब्लिकन पार्टीचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा रिपब्लिकन पार्टी आहे. तर त्या ठिकाणी आपले लोक सुरक्षित आहेत. मध्यंतरी थोडा अन्याय झाला. ज्या लोकांकडे विजा नाही अशा पद्धतीचे अनेक वर्ष लोक त्या ठिकाणी राहत होते.
आणि डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यांनी हातगड्या लावून पाठवलं आपल्या देशामध्ये. हातगड्या लावण्याची आवश्यकता नव्हती. पण डोनाल्ड ट्रम्प थोडेसे ताकद स्वभावाचे आहेत. ते ताकद स्वभावाचे असेल आम्ही हा ताकद लावला. पण ठीक आहे, अमेरिकेसोबत व्यापारामध्ये आपले संबंध अत्यंत चांगले आहेत. तर आपले लोक तिथे अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये सुद्धा आपले 40-50 लाख लोक आहेत. म्हणजे इंग्लंड तिथे 1.5 वर्ष राहिले, पण आपले लोक 5 वर्ष झालेले तिथून हटणार नाही. इंग्लंडमध्ये गेलेले जे स्टुडंट आहेत ते स्टुडंट अनेक त्या ठिकाणी आहेत, अनेक लोक तिथेच मध्ये आहेत. मित्तल नावाचे इंडियन भारतीय आहेत आणि ते त्या इंग्लंडमध्ये सर्वात मोठे पैसेवाले आहेत, उद्योगपती आहेत. आपल्या देशातल्या लोकांच्या मध्ये फार मोठी प्रगती होते आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यात आवश्यक आहे, त्यासाठी अण्णांनी संघर्ष केलेला आहे. हुतात्मा नावाचा साखर कारखाना काढून त्या ठिकाणी राबणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल या दृष्टिकोनातून अण्णांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. अण्णा कधी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले नाही, पण अण्णांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना चालत होता. सगळे शेतकरी खुश होते. अनेक वेळेला या साखर कारखान्याला भारत सरकारकडून फायदे मिळालेला आहे. कष्टकऱ्यांच्या बाजूने उभा राहणारे अण्णा ज्या वेळेला आम्ही पडलो इतिहासाचा पन्ना, त्यावेळेला आमच्या समोर उभे राहतील. नागनाथ अण्णांचा इतिहास मोठा इतिहास, प्रचंड त्याग करणार अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून मी आज त्यांच्या 103व्या जयंतीच्या निमित्ताने अण्णा मी तुम्हाला करतो माझ्या मनापासून सलाम. अण्णा मी तुम्हाला करतो माझ्या मनापासून तुम्हाला सलाम, कारण मी नाही कुणाचाही गुलाम. अण्णांना सलाम करणे माझं कर्तव्य आहे. वैभव यांचा फोन आला आणि ते म्हणत होते की अध्यक्ष तुम्ही व्हा. मी त्याच्याला अध्यक्ष घेतो, अध्यक्ष वैभव व्हायला पाहिजे. ते बोलले माझ्यापेक्षा सुद्धा तुमच्यावर जास्त आनंद प्रेम होतो. अनेक वेळेला कोल्हापूरमध्ये अण्णा भेटले, अनेक वेळेला मुंबईमध्ये माझ्या लोकसभेच्या प्रचारासाठी मुंबईला आले, पंढरपूरला आले. अण्णांचं तसं राजकारणाचं जमत नव्हतं. अण्णांचं राजकारणाशी जमत नव्हतं, तर माझ्याशिवाय त्यांना जमत नव्हतं, त्यांच्याशिवाय मला जमत नव्हतं. वैचारिक भूमिका वेगळी होती. राजाला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री बनण्याची संधी मिळाली. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना कॅन्सर मुवमेंट चालवत होतो, गावागावात फिरत होतो, संघर्ष करत होतो, जेलमध्ये जात होतो, लगेच बाहेर येत होतो. कारण जास्त वेळ जेलमध्ये राहण्याचं जे काम आहे ते करत नव्हतं. तर अशी चळवळ आपली कॅन्सरची होती. आणि अण्णांना वाटत होतं की आम्ही सगळे नेते एकत्र आलं पाहिजे. आमच्या वेळेला 4 खासदार निवडून आले 98 मध्ये. काँग्रेस अलायन्स मध्ये आम्ही होतो आणि प्रकाश आंबेडकर, मी, आर्यस गवई, जोगेंद्र गवाडे 4 लोक आम्ही निवडून आलो. आणि अण्णांनी याच मैदानात आमचा सत्कार ठेवला. तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. मी तयार होतो, पण तयार नव्हते. आणि आज मी सांगतो की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, पण सगळ्यांनी एकत्र कोण येत नाहीये. सगळी गटबाजी आहे. अनेक ठिकाणी सगळे गट झालेले आहेत. पूर्वी फक्त आरपीआयमध्ये गट असायचे. आता गौरवनी सांगितलं, गौरव नायकवडीने सांगितलं की मी शिंदे गटात आहे. पूर्वी शिवसेनेचा एकच गट होता. आता राष्ट्रवादीचा कोणी भेटला तर आम्हाला विचारावं लागतं तू कुठल्या गटात आहे. पुढे आम्हाला विचारायचे तुम्ही कुठल्या गटाचे आहे. त्यामुळे आता गटाचा शाप सगळ्यांना लागलेला आहे. अनेक ठिकाणी सगळे गट आहे. गौरव तसा एकनाथ शिंदेच्या सोबत आहे.
आणि जे कुणाचेही नाहीत, जे उद्धव ठाकरेंचे राहिले नाहीत मिंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त आवाज उठवला, संघर्ष केला आणि 40 आमदारांना घेऊन ते आमच्यासोबत आले. आमच्यासोबत आले म्हणून सरकारांचं आलं, महायुतीचं सरकार आलं. आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. अत्यंत चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. रिक्षा चालवणारा माणूस, त्यांना म्हणतात ते रिक्षा चालवत होते, ते रिक्षा चालवत होते, पण त्यांनी मुख्यमंत्रीपद अत्यंत चांगलं चालवलं. 2.5 वर्ष अनेक निर्णय घेतले. लाडक्या बहिणीला 18,000 रुपये देण्याची घोषणा केली आणि लाडक्या बहिणींनी जबरदस्त आम्हाला मतदान केलं. आणि या महाराष्ट्रामध्ये आमच्या 270 जागा निवडून आल्या, 288 पैकी. तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला जनतेने सहकार्य केलेलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहे आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मला 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे. माझ्या पक्षाचा एक मेंबर ऑफ पार्लमेंट खासदार नसताना सुद्धा, आणि मी 3ऱ्यांदा मंत्री आहे. पुन्हा सरकार आलं की 4थ्यांदा होईल, पुन्हा सरकार आलं तर 5व्यांदा होईल. पण सध्या दुसरं सरकार येईल असं वाटत नाहीये लोक, आणि तो पण दुसरे येत नाही, तो पण होतो. आणि दुसऱ्यांना सुद्धा सत्य करण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोकांच्या समोर का लोकांना पटवून द्या. राहुल गांधीजी आपण का संविधान त्यांना दाखवा. संविधान दाखवून चालणार नाही, संविधानाचा भाग उभा करायला लागणार. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये संघर्ष करत राहणारा समाज आपल्याला एकवटायचा आहे. मराठी भाषेवर आमचं प्रेम आहे, परंतु मराठी भाषेच्या नावाखाली दादागिरी करणं योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. मराठी आपण आहोत. एखाद्या माणसाला मराठी येत नसेल तर तू मराठी बोल, तू मराठी बोल. आता तिकडे बाहेर सगळ्या दिल्लीमध्ये 4 लाख लोक मराठी आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा 5,000 पेक्षा जास्त मराठी आहे. तामिळनाडूमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, बेंगॉलमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, पंजाबमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहेत. अनेक ठिकाणी मराठी लोक आहेत. त्यांचं काय? त्यामुळं दादागिरी करू नका. दादागिरी करायचं असेल तर माननीय राज साहेबांना माझं सांगणं आहे, सगळ्या तुमच्या मन सैनिकांना आर्मीमध्ये पाठवा. अशी दादागिरी करू नका. तर आपल्याला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे. अण्णा नागडा कालला अत्यंत संघर्ष होतच होते, पण शांततेची करते होते. शांती अत्यंत महत्वाची अशा पद्धतीने त्यांची भूमिका होती. 2002 साली गांधी मैदानामध्ये कोल्हापूरमध्ये अण्णांना आम्ही रिपब्लिक नावाचा पुरस्कार दिला होता. अण्णांचं आमच्या पक्षाला फार मोठं स्थान मिळालेलं आहे. अण्णांसारखे अत्यंत संघर्षशील नेते आमच्यासोबत राहिलेले आहेत. अनेक वेळेला कोल्हापूरमध्ये टुरिस्ट हॉटेलमध्ये अण्णा अनेक वेळेला आम्हाला बोलवायचे, आणि ज्या वेळेला माझा कार्यक्रम असेल त्या दिवशी अण्णा त्या ठिकाणी हजर असायची, आमची चर्चा व्हायची. त्यामुळे अण्णांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम होतं. मला सुद्धा अण्णांबद्दल प्रचंड आदर होता. आज या ठिकाणी पाशा पटेल यांनी तर आपल्याला फार हसवलेलं आहे. पाशा पटेल यांनी तुम्हाला फार हसवलं आहे, पण मी तुम्हाला हसवणार नाही. ते ग्रामीण भाषेमध्ये बोलणारे अत्यंत खडे होते. ते आमदार होते, विधान परिषदेमध्ये होते, शेतकरी म्हणून त्यांचा ऍग्रिकल्चरवर त्यांचा अभ्यास आहे. सरळ विषयांच्या आंदोलनामध्ये ते राहिलेले आहेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या नेत्यांमधून त्यांचं नाव सर्वांच्या समोर आहे. आज अविनाश धर्माधिकारी IAS अधिकारी होते आणि
IAS अधिकारी असताना त्यांनी नोकरी तर सोडली आणि त्यांनी चाणक्य नावाची अकॅडमी सुरू केलेली आहे. प्रत्येक वर्षाला 2,000 ते 2,500 विद्यार्थ्यांना IAS ट्रेनिंग देतात आणि त्यामध्ये 100, 125, 150 मुलं त्यामध्ये सिलेक्ट होतात. आपलं काम अत्यंत चांगलं झालेलं आहे. माझं काम अत्यंत चांगलं झालेलं आहे. दिल्लीमध्ये आशा पटेल यांचं काम चांगलं झालेलं आहे. वैभवचे काम चांगलं झालेलं आहे. आपलं काम चांगलं झालं पाहिजे. तर सगळ्यांचं काम चांगलं झालं पाहिजे. मजुरांचं, शेतमजुरांचं, शेतकऱ्यांचं काम अत्यंत चांगलं चाललं पाहिजे. यासाठी आपल्याला प्रयत्न पराकाष्ठा करणं आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी स्वभावाने फारच आहे हळवा. मी स्वभावाने फारच आहे हळवा, म्हणून मला आवडतो अण्णांचा वाळवा. अण्णा म्हणायचे इकडे जाण्यातून पळवा. अण्णा म्हणायचे इकडे जाण्यातून पळवा, तर अण्णांच्या पाठीमाग उभा होता तुमचा वाळवा. गौरव आज तो असतील शिंदे साहेबांच्या गटात. गौरव आज तो असतील शिंदे साहेबांच्या गटात, पण तो अनेक दिवस बसलेला आहे अण्णांच्या मठात. अण्णा होते स्वातंत्र्य लढ्याच्या गटात. अण्णा होते स्वातंत्र्य लढ्याच्या गटात. आणि म्हणून आपण सर्वांनी अण्णांचा आदर केलेला आहे. अण्णांनी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे, साखर कारखाना सुरू केलेला आहे. अण्णांचं स्मारक जे आहे ते पूर्णत्वाला आलेलं आहे, पण अजूनही 5 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. मी अजून राज्यसभेवरती आहे. माझं 1 वर्ष राहिले. 1 वर्ष म्हणजे मार्च एप्रिल महिन्यापर्यंत मी आहे. नंतर 6 वर्षांसाठी पुन्हा माझी निवड होणारच आहे. कारण मोदी साहेबांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि त्यामुळं मला तिसऱ्यांदा राज्यसभा मिळणार नाही. मी 3दा लोकसभेमध्ये होतो काँग्रेस अलायन्समध्ये. कधी बीजेपी सोबत 3 वेळा मला असायला पाहिजे. त्यामुळे ठीक आहे, मग मला राज्यसभा मिळणारच आहे. त्यामुळे माझं मंत्रिपद हे 2019 पर्यंत आहे आणि साऱ्या देशामध्ये मी माझा पक्ष उभा केलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष एकच नाही आहे. अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादर नगर हवेली असेल, दीव दमण असेल, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये माझा पक्ष आहे. गावागावामध्ये माझ्या पक्षाचे कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते झाले. म्हणजे काही सांगली जिल्ह्याचे, कोल्हापूर जिल्ह्याचे आणि आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहात. त्यामुळं आज इथं अण्णांच्या 103 वेळा जयंतीच्या निमित्ताने आज मी तर आहे. या स्मारकाच्या कामासाठी माझा जो निधी खासदार निधी आहे त्या खासदार निधीतून 50 लाख रुपये मी या ठिकाणी जाहीर करीत आहे आणि राज्य सरकारकडून 5 कोटी रुपये जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटून देवेंद्रजींना भेटून ते पैसे लवकरात लवकर मिळवून या स्मारकाला शेतकऱ्यांनी 10 एकर जागा दिलेली आहे. त्यांचा आभार मानतो. अण्णावर शेतकऱ्यांचं फार मोठं प्रेम होतं. अण्णांचे शेतकऱ्यांमध्ये फार मोठं प्रेम होतं. दलितांच्याबद्दल अण्णांच्या मनामध्ये फार मोठी हळहळ होती आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे की वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे आहे. हे मागासवर्गीय आहे, दलित समाजाचे आहे आणि वाळव्याचं सरपंच त्यांना मिळालेलं आहे. त्यामुळे तुझ्या वाळव्याच्या जागा इतर अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी मला सांगा. माझ्या तुम्ही निवेदन दिलेलं आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगून त्याचबरोबर तुझे पालकमंत्री आहे त्यांना सांगून आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त निधी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि आज इथं मला वैभवने बोलावलं. आमच्याकडे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहे.
या ठिकाणी अण्णांना आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्याचबरोबर कुठून काय नाही ऐकू त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. अनेक वेळेला इथे वाड्यामध्ये आल्यानंतर त्यांची भेट झालेली आहे आणि अण्णांचं वैशिष्ट्य असं होतं की अण्णा घरी सुद्धा नव्हते, अण्णा घरी सुद्धा नव्हते. म्हणजे त्यांचं एक मिशन होतं, मी घरच्या लोकांसाठी नाही, मी देशासाठी आहे, देशासाठी मी काम करत राहणार आहे, मला देशाच्यासाठी संघर्ष करायचा आहे, आवाज उठवायचा आहे. आणि अण्णा सर्व महाराष्ट्रावर फिरायचे. पाण्या प्रश्नावर ज्या ज्या ठिकाणी पाणी नाही आहे त्या ठिकाणी अण्णा अनेक परिषदा घ्यायची. आटपाडीला परिषद असायची, कधी खानापूरमध्ये असायची, अनेक ठिकाणी असायची. मानदेश आहे, या मानदेशामध्ये पाऊस प्रकट असतो आणि त्या ठिकाणी टेंबू धरण जे आहे ते टेंबू धरण झालं पाहिजे यासाठी अण्णांचं फार मोठं योगदान आहे. त्यामुळे मला गौरवणीचं सांगितलं की टेंबू धरणाच्या योजनेला अण्णांचं नाव घेतल्यासाठी मी नक्की प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव मी आणि टेंबू योजना होण्यामध्ये अण्णांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळं टेंबूमुळे अनेक लोकांना पाणी मिळालेलं आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आज अण्णा आपल्याकडे नाही, जवळजवळ 14 वर्षापूर्वी 13 वर्षापूर्वी अण्णा आपल्याकडून गेली. जर ते आज असते तर मी केंद्रामध्ये मंत्री आहे त्याचाही त्यांना प्रचंड आनंद झाला असता. जरी त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर होता आणि मी काँग्रेस आघाडीमध्ये असताना अण्णा माझ्या प्रचाराला अनेक वेळ आलेले आहेत. काँग्रेस पक्षासोबत जमत नव्हतं, त्यांना काय राजकारण होतं. अण्णा एक आमदारकी झाली होती, तिसरी आघाडी होती, ती तिसरी आघाडी पहिली दुसरी आघाडी होती. शेतकरी कामगार पक्ष असेल, सीपीआय असेल, सीपीएम असेल, जनता दल असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा पद्धतीच्या पक्षांचा जो एक आपली आघाडी होती तर त्या आघाडीला मांडणारे अण्णा होते. पण अण्णा सर्वांवर प्रेम करणारे होते, अण्णा गरिबांना न्याय देणारे होते. अण्णा गिलारीला जेवढा भूकंप झाला तिथे 111 मुलांनी आणून त्यांना शिक्षण दिलेलं आहे. अनेक लोकांना अण्णांनी मदत केलेली आहे. त्या अण्णांचं स्मरण करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलेलो आहे. मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, त्यानंतर प्रबोधन कार्यकर्ता म्हणून आणि भारत सरकारमध्ये सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी अण्णांचं स्मरण करतो, त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी हुकूम जायला मी आदरांजली अर्पण करू. मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता, पाऊस थांबलेला आहे पण पावसाची आपल्याला आवश्यकता आहे, पाऊस आलाच पाहिजे आणि पाऊस नक्की नंतर येणार आहे. तर नंतर पाऊस येणार आहे.